20 नोव्हेंबर 2024ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबरला हाती येणार असून भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रातील संभाव्य आमदार कोण असणार आहेत पाहूया जीबीन्यूजच्या माध्यमातून। साकोली विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी पंजा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली, तर महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर अविनाश ब्राह्मणकर यांनी निवडणूक लढविली असता 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोल हा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्या पारड्यात पडताना दिसत असून नाना पटोले हे साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी तीर कमान चिन्हावर निवडणूक लढविली, तर महाविकास आघाडीच्या वतीने पूजा ठावकर यांनी काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली असता या मतदारसंघात जनतेचा कौल नरेंद्र भोंडेकर यांच्या पारड्यात पडताना दिसत असून नरेंद्र भोंडेकर सलग दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर तुमसर विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार राजू कारेमोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी निवडणूक चिन्हावर माजी आमदार शरण वाघमारे यांनी निवडणूक लढविली असून या मतदारसंघात जनतेचा कौल हा राजू कारेमोरे यांच्या पारड्यात पडताना दिसत असून राजू कारेमोरे सलग दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्राचा निकाल पाहता या ठिकाणी महायुतीला 2 जागा आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळतील, तर भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपा नेते आमदार परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जनतेने कुणाला कौल दिला हे उद्या स्पष्ट होईल। महायुतीच्या 7 पैकी 7 जागा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडून येणार आहे। लोकांना काही आश्चर्य वाटत असेल की मी असं का बोलतो, पण 23 तारखेला जे मी बोलतोय ते सिद्ध होईल। भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जो नर्वसपणा आहे, निवडणूक हारण्याची जी स्थिती आहे, आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात, मोदीजी जो देशाच्या बाहेरच चालले गेले, त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।